जिकडे मंगल तिकडे दंगल. शिवसेना फुटल्यापासून ठाकरेंनी शिवसेना भवनचे दरवाजे उघडे ठेवले आहेत. कारण मनातून सडलेले कुजलेले थांबू शकत नाही. त्यांना थांबविण्यातही अर्थ नाही. त्यामुळे आता 3 वर्ष निवडणुका नाहीत. या काळात पक्ष बांधणी व उमेदवार तयार करण्याचे काम ठाकरे हाती घेतील. ज्यांना जायचे त्यांनी खुशाल जावे असाच इशारा त्यांनी दिला. जिकडे जायचे तिकडची परिस्थिती वेगळी नाही, नक्कीच नाही. सत्ता असली तरी त्यांच्यातच दंगल सुरू आहे. वळचणीला उभे राहावे लागेल. पक्षांतर केले तरी पुन्हा मतदार निवडून देतीलच याची खात्री नाही. सध्या महाराष्ट्रात 2 पोटनिवडणुका लागल्या आहेत. अवकाळीने कहर केला आहे. पोटनिवडणुका पण बिनविरोध करण्यासाठीच विरोधक व सत्ताधारी धडपडत आहेत. अशा वेळी मंगल असले तरी दंगल होणाऱ्या गावाला शहाणा सुद्धा जात नाही. म्हणून ठाकरे व शरदरावांचे खासदार फुटणार म्हणून वावड्या उठवल्या जात आहेत. फुटणाऱ्या खासदारांना पुन्हा निवडून आणण्याची गॅरंटी कोण देणार? मतदानात गडबड करून जिंकलेल्या निवडणुकीला फारच घाबरतात. त्यामुळे ठाकरेंनी सर्वांनाच मोकळे सोडले आहे. ज्यांना जायचे असेल त्यांनी खुशाल जावे व ज्यांना थांबायचे असेल त्यांनी पक्षासाठी काम करावे, हाच त्यातून संदेश जात आहे. मित्रो, हा व्हिडिओ कसा वाटतो ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.